नवीन वर्षाच्या अगदी मनापासून शुभेच्छा। आणि आपण अगदी सुरुवातीलाच जाऊयात गिरगावमध्ये। गिरगावमधून माझा सहकारी अश्विन बापट सध्या आपल्या सोबत आहे। अश्विन, गिरगावची शोभायात्रा, शोभायात्रेची संकल्पना याची उत्सुकता चर्चा कायमच असते। कसं वातावरण आहे गिरगावमध्ये आणि काय वैशिष्ट्य आहेत आजच्या शोभायात्रेची? प्रज्ञा, सगळ्यात सुरुवातीला आपण आपल्या प्रेक्षकांना आणि तुम्हाला सगळ्यांना देखील शुभेच्छा देऊया नवीन वर्षाच्या, मराठी नववर्षाच्या शुभेच्छा। माझ्या मागे इकडे बाप्पांची मूर्ती विराजमान आणि इथूनच या स्वामी विवेकानंद युवा प्रतिष्ठानच्या यात्रेची सुरुवात होत असते। काही वेळातच इकडे आरती होणार आहे। विशेष अतिथी मंत्री महोदय इकडे पोहोचतील आणि त्याच्यानंतर आरतीने सुरुवात होईल या शोभायात्रेची। आणि प्रत्येक वर्षी एक संकल्पना असते। यावर्षी अर्थातच संकल्पना आहे ती 150 वर्ष वंदे मातरमला जाण्याच्या निमित्ताने, आणि त्या निमित्ताने काही चित्ररथ आहेत। दरम्यान इकडे स्वामींचं दर्शन आपण घेऊया आणि काही प्रतिनिधी इकडे आहेत, त्यांच्याशी देखील संवाद साधूया। मला सांगा, 24वा वर्ष आहे आणि आपणही सातत्याने स्वामींच्या या रथासोबत असता इकडे, आजही आलेला आहात आपण? हो, 24वा वर्ष आहे, पुढचं वर्ष 25वा आहे आणि यंदाची थीम आहे वंदे वंदे मातरम। त्यामुळे आपण स्वामींना देखील तिरंगी याच्यात स्वरूपात इथे सजवलेलं आहे। आणि अनेक वर्ष स्वामींची पालखी होती, पण गेल्या वर्षीपासून इथे स्वामींचा रथ झालेला आहे। स्वामी पाठीशी वाढतोच आहे। स्वरूपला विचारू आपण। स्वरूप, अजून पुढे गर्दी वाढत जाणार आहे, आता ही तर सुरुवात आहे। हो, निश्चितच मला वाटतं गिरगावात स्वामींचा भक्तपरिवार प्रचंड आहे आणि हे सगळे लोक सहभागी होत असतात। आणि पुढच्या वर्षी 25वा वर्ष आहे, तर त्या निमित्ताने सुद्धा आतापासूनच तयारी जोरदार सुरू केलेली आहे। इकडे दरम्यान आगमन होईल आता मंत्री महोदयांचं, त्यांचं आगमन झालेलं दिसतंय इकडे, आपण बघूया। मंत्री महोदय पोहोचलेले आहेत, आशिष शेलारजी। आणि आता ते फडके मंदिर, इकडे माझ्या समोर फडके मंदिर दिसतंय, आपल्या सगळ्या प्रेक्षकांना आपण दाखवूया। तिकडे ते जाऊन बाप्पांचं दर्शन घेतील, मग इकडे येतील आणि मग आरती होईल या बाप्पाची। तर दरम्यान आपण बाकीचे काही चित्ररथ बघूया। जसं आपण म्हटलं, वंदे मातरम ही यंदाची संकल्पना आहे आणि त्याच्यामुळे साहजिकच वंदे मातरमशी संबंधित तर रथ आहेच। स्वातंत्र्यवीर सावरकरांचा पुतळा देखील इकडे आहे। प्रज्ञा, आपण हा पुतळा आपल्या पुतळा दाखवूया आपल्या प्रेक्षकांना। तर हा स्वातंत्र्यवीर सावरकरांचा पुतळा आहे, हा देखील या यात्रेमध्ये सहभागी होणार आहे। आणि त्यासोबतच मागे बाळासाहेब ठाकरेंचा जीवन प्रवास घडवणारा देखील एक चित्ररथ आहे। त्यासोबतच आणखी अनेक चित्ररथ आपल्याला दिसत आहेत मागे। तर असा असंख्य चित्ररथ, त्यानंतर ध्वजपथक, साहसी खेळ, असं सगळं या यात्रेमध्ये असणार आहे। आणि आणखी या यात्रेबद्दल आम्ही तुम्हाला सांगणारच आहोत, पण थेट जाऊया डोंबिवलीला। मयुरी आपल्या सोबत आहे। मयुरी, डोंबिवलीच्या यात्रेची यावेळची काय वैशिष्ट्य आहे? मयुरी, सर, यावर्षी तुम्ही 150 फुटाची देखील गुढी उभारणार आहेत, तर खास असं आकर्षण आहे डोंबिवलीकरांसाठी? खरं तर आम्ही तो प्रयत्न करतो आहोत की या 150 वर्ष वंदे मातरम या राष्ट्रगानाला झालेली असल्यामुळे हिंदू संस्कृती जपली गेली पाहिजे, ही विचारधारा या शहरांमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये जपण्याचं काम या शहराच्या माध्यमातून केलं जातं। पुढच्या पिढीला या सर्व गोष्टी देण्याचं काम हे गणपती मंदिर संस्थान आणि इथले असणारे आम्ही सर्वजण करत असतो। त्यामुळे तो प्रयत्न आम्ही सर्वजण करतो। तर आता नववर्षाचं स्वागत झालेलं आहे, तुम्ही देखील सहभागी झालेत, खासदार श्रीकांत शिंदे सुद्धा आहेत, अनेक नेते आहेत याच्यात। तुमच्यासाठी काय संकल्प असणार आहे आणि राज्यासाठी तुम्ही काय सांगाल? आपल्याला माहिती आहे की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदे, मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी आणि उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदे आणि सुनित्राताई यांच्या सर्वांच्या नेतृत्वामध्ये विकसित महाराष्ट्र घडवण्याचं काम ही सर्व मंडळी करतायत। त्यामुळे नक्कीच आम्हाला खात्री आहे की ही सर्व मंडळी त्यांच्या नेतृत्वामध्ये नक्कीच महाराष्ट्र विकसित घडवतील। खूप खूप धन्यवाद सर आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। तर विकसित महाराष्ट्र घडवण्याचा संकल्प त्यांनी केलेला आहे आणि एबीपी माझाशी बातचीत करताना त्यांनी म्हटलेलं आहे। कॅमेरामॅन अक्षय सह मी मयुरी उंबासे, एबीपी माझा, डोंबिवली। दृश्य सध्या आपण पाहतोय डोंबिवलीमध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे शोभायात्रेमध्ये सहभागी झालेले आहेत। विकसित महाराष्ट्र घडवण्याचा संकल्प त्यांनी बोलून दाखवलेला आहे। तर ही सगळी
महिलांची आपण गर्दी पाहतोय. एक भव्य अशी रॅली काढली जाणार आहे. तर हातात ध्वज घेऊन एक लेझिम पथक देखील या शोभायात्रेत सहभागी झालेला आहे. लहान मुलांसह महिला असतील, पुरुष असतील आणि अगदी वृद्ध माणसं सुद्धा या शोभायात्रेत सहभागी होऊन नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी उत्सुक असल्याचं आपण पाहतोय. तर लहान मुलं आपल्या आईसोबत या बाईक रॅलीमध्ये सहभागी होण्यासाठी उत्साही आपण पाहतोय. अत्यंत सुंदर अशा वेशभूषा करून या सगळ्या महिला सहभागी झालेल्या आहेत. डोंबिवली सायकल क्लब देखील सहभागी झालेला आहे. पारंपरिक वेशभूषा, हातामध्ये गुढी घेऊन हे सगळेजण अत्यंत उत्साहानं शोभायात्रेमध्ये सहभागी झालेले आहेत. आणि यानंतर आपण थेट ठाण्यामध्ये जाऊयात. अक्षय भाटकर आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत. अक्षय, ठाण्यातल्या शोभायात्रेला देखील खूप मोठी परंपरा आहे. अनेक आकर्षक चित्ररथ तिथे सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. कसं वातावरण आहे ठाण्यामध्ये? कशी सुरुवात झाली आहे शोभायात्रेची? आपण ठाण्यामध्येच आहोत आणि ठाण्यातली शोभायात्रा जी आहे ती सुरू झालेली आहे. जवळपास आपण गजानन महाराज चौकात आलेलो आहोत आणि महत्त्वाचा संदेश देणारा इथे एक मंडळ आहे. ते म्हणजे आहे हे मराठा मंडळ. त्या मराठा मंडळाच्या माध्यमातून इथे युद्ध करून इंधन नष्ट करू नका असा हा संदेश जो आहे तो दिला जातो आहे. हा युद्ध जे सध्या संपूर्ण जगामध्ये सुरू आहे. इराणच्या विरोधात इस्रायलचं युद्ध सुरू आहे, अमेरिकेचं सुरू आहे, युक्रेनच्या विरोधात रशियाचं सुरू आहे. तर या युद्ध करू नका असा महत्त्वाचा संदेश देणारं हे मराठा